मंत्र देणारे साईबाबांच्या चरणी वंदन आणि शिर्डीच्या भूमीमध्ये आज आपण सगळेजण जमा झालेलो आहोत। खरं म्हणजे इथे एक वेगळं वातावरण आहे, एक वेगळं व्हायब्रेशन आहे। बाबांच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून इथं झालेली सभा जी आहे ती तुम्हाला विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळपासून आपण कुठं देवळाली प्रवरा, नेवासा, कोपरगाव या ठिकाणी सभा करून आलो। मला सांगायला एकदम आनंद वाटतोय की तिथल्या लोकांनी आमच्या लाडक्या बहिणींना एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये बिझी करण्याचा प्रयत्न केला। आपल्या कार्यक्रमाला जाऊ नये, पण त्या लाडक्या बहिणी काय तिकडे थांबल्याच नाही। हेलिकॉप्टर मध्ये बघितलं त्यांचं पार सगळ्या खुर्च्या खाली पडल्या होत्या आणि सगळ्या लाडक्या बहिणी तिकडं एकनाथ शिंदे त्यांचा भाऊ आला होता, त्यामुळे त्याला भेटायला सगळ्या आल्या। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। असं काय कधी असतं काय, कोणाला थांबतात काय? आणि त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना ही दर महिन्याची ओवाळणी चालू केलेली आहे। तुमचं काय ते तात्पुरतं काम नाही, आपलं परमनंट काम केलेलं आहे आणि परमनंट काम त्यामुळे आणि कुठलाही स्वार्थ ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केलेली नाही। मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना मी केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना केल्या, पीक विमा योजना केली, वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी केल्या, युवकांसाठी योजना केल्या। किती योजना केल्या तिथून मला काय मिळेल म्हणून मी नाही केल्या। माझ्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील, सोन्याचे दिवस येतील। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, पण सोन्याचे दिवस मात्र या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून इथं कुठलंही काय मिळेल म्हणून हे मी केलं नाही। आणि मी नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगतो मी की गरिबी पाहिलेली आपण सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलोय, त्यामुळे आपल्या सरकार जेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त होतो त्या अधिकाराचा वापर स्वतःसाठी नाही, लोकांसाठी केला पाहिजे, जनतेसाठी केला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी केला पाहिजे। हे माझ्या मनामध्ये ठेवून मी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्यामुळे मला आनंद आहे। मगाशी या ठिकाणी संजूने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये मला वेगळं एक चित्र पाहायला मिळालं। अगदी रात्री 10-10 वाजेपर्यंत शेवटची सभा घ्यायला मी पोहोचायचो। अगदी थंडीचे दिवस आहेत आणि अनेक ठिकाणी मला वाटायचं की आता तिकडे कोण आहे की नाही, पण तिकडून सारखे फोन यायचे। मी अरे बाबा मी फोनवरून बोलू का, व्हिडिओ कॉलवरून बोलू का, ऑडिओवरून बोलू का, माईकला लावा मोबाईल, नाही म्हणाले इकडे या। आणि गेल्यावर बघायचो तर एकही माझी लाडकी बहीण हटलेली नाही, तिथून गेलेली नाही। माझे लाडके भाऊ शेतकरी थांबलेले दिसले। याच्यातून एक वातावरण जे आहे हे चित्र एक स्पष्ट आहे की यावेळची निवडणूक आणि यावेळच्या ज्या काही ग्रामीण भागातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या, मला वाटतं एवढा दौरा मी जेवढा केला तर ज्या ठिकाणी गेलो तर लाडक्या बहिणीची संख्या सगळ्यात जास्त होती। सगळ्यात जास्त म्हणजे पूर्वी कसं आपले घरी स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे, आता कुठे गेलं ते काही नाही। भावाला भेटायला बघायला आणि बोलायला माझ्याकडे या लाडक्या बहिणी थांबतात, हे माझं भाग्य आहे। मी भाग्यवान आहे की मला सगळ्यात मोठी ओळख आता लाडका भाऊ म्हणून मिळाली करोडो बहिणींची। म्हणून हे चित्र विधानसभेत देखील आपण पाहिलेलं आहे। विधानसभेत देखील असंच चित्र होतं आणि जिकडे बघावं तिकडे सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांनी ठरवलं, चंग बांधला होता, संकल्प केला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळे घरी बसणारे लोक आहेत, खोडा करणारे लोक आहेत,
योजना बंद पाडणारे लोक आहेत यांना पक्का घोडा लावायचा असं ठरवलं आणि त्यांनी बरोबर त्यांच्या टांगा पडली, घोडे फरार झाले. आणि म्हणून तेच वातावरण आज या निवडणुकीत देखील मी पाहतोय. आणि संजू म्हणाला मगाशी मला की यापूर्वीचे जे कोणी होते महाविकास आघाडी ते कुठं दिसलेच नाही. म्हणजे महायुती या निवडणुकीमध्ये सगळीकडे आम्ही फिरत होतो, महाविकास आघाडीवाले कोणी नाही, त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं सगळ्या कार्यकर्त्यांना. राम भरोसे पंजाब पण गायब आणि ते सगळंच गायब होता, मशाल पण गायब होती, कुठं काही नव्हतं. पण आपल्याला बघा एकच मी सांगतो की ही निवडणूक जी आहे नगर परिषद नगर पंचायती या निवडणुका झाल्या, आपण एकदम मजबूतीने तुम्ही सगळे लढलात, तुमचं मी अभिनंदन करतो. कार्यकर्त्याच्या मागे पक्षाने उभं राहिलं पाहिजे. मी तर स्वतःला नेता समजत नाही, मी कार्यकर्ता समजतो. तुम्ही कार्यकर्ते, मी कार्यकर्ते, हे आपलं परिवार आहे, कुटुंब आहे. इथं मालक आणि नोकर कोण नाहीये, इथं आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून हे सगळे लोक येत आहेत. आता मेंगाळने किती लोक आणली, त्या दिवशी त्याचा किती मोठा प्रवेश झाला. सुजित जावडेकर आहेत, किती लोक आहेत, सगळ्या लोकांनी आज पण किती लोकांनी प्रवेश केला. आणि म्हणून सगळीकडे हे जे काही ओघ लागलेला आहे, कारण दिलेला शब्द पाळणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून आणि कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो. हे तेव्हाच आपला पक्ष मोठा होत असतो. आणि म्हणून येणाऱ्या 3 दिवसात डीपीआर मंजूर करून दिला, पारनेरचा मी शब्द दिला, 3 दिवसात डीपीआर मंजूर करणार त्यांच्या हातात आवडत. अनेक विषय आहेत, अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत आणि अनेक निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. आणि म्हणजे इथं सर्व प्रमुख पदाधिकारी आपले आहेत, आपले माजी खासदार आहेत, लोखंडे आहेत, आपला जॉईंट किलर आहे अमोल खताळ आहे, राम लिपाळे, भाऊसाहेब कांबळे, संजीव घोष, कमलाकर पोते, अनिल शिंदे, बाबू शेट आहेत, नितीन आवताडे आहेत, सुजित जावरे, धनंजय जाधव, सुनीताताई शेळके, संदेश कारले, सर्व पदाधिकारी येते आहेत. आपले अहिल्यानगरचे सगळे महापालिकेचे सगळे पदाधिकारी, माजी महापौर बिपौर सगळे नगरसेवक आहेत. आणि ही बैठक अतिशय आपण तातडीची लावली. तातडीच्या बैठकीत देखील आपण सगळे उपस्थित झालात. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला असंच रान उठवायचं आहे. आणि आपल्याला या महाराष्ट्रामध्ये मी आता पाहतोय की पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे. मला अभिमान आहे आपल्या सगळ्यांचा. आपण विधानसभेमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो. विधानसभेच्या 60 आमदार 80 पैकी, हा जोक नाहीये, हे मोठं यश आहे. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून हे यश आपल्याला कायम पुढे कंटिन्यूअस ठेवायचं आहे. आणि म्हणूनच आता येणाऱ्या झालेल्या निवडणुकांमध्ये तर 21 तारखेला निकाल येईल आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील आपण ठरवलं की महायुतीने आपण लढायचं. कारण शेवटी लोकसभा आपण लढलो महायुतीने, विधानसभा आपण लढलो महायुतीने, आणि महापालिकेच्या निवडणुका देखील आपली याचीच भूमिका आहे शिवसेनेची. महायुतीने लढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काय अडचणी येतील तिथं मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, मी स्वतः आणि वरिष्ठ लोक बसून त्याच्यामध्ये मार्ग काढू. परंतु शेवटी आपला कार्यकर्ता, आपला पक्ष स्थानिक पातळीवर मजबूत करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. शिवसेना मजबूत करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. जे मी 2.5 वर्षात काम केले ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायचं आहे. तेवढं जरी पोहोचवलं तरी सुद्धा लोक भरभरून आपल्या बाजूने मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एवढं काम आपण केलंय, एवढे निर्णय आपण घेतलेले आहेत की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे निर्णय घेतले नव्हते. शेतकऱ्यांसाठी देखील आपण खूप निर्णय घेतले, सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवल्या आणि शेतकऱ्याच्या मागे आपण उभं राहिलेलो आहे. आणि म्हणून आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींची योजना अगदी सुपरहिट झालेली आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी काय दुसरं काय बघायला तयार बिलकुल.
आणि दुसरं काय बोलायलाही तयार नाहीत. आणि आमच्या दाजी लोकांना पण त्यांनी बरोबर सगळं आणि सगळ्यांनी एकच आहे. आता फक्त एवढंच मी तुम्हाला सांगेन की ह्या निवडणुका ज्या आहेत महापालिकेच्या, आपला प्रयत्न आहे सगळ्यांचा की आपण महायुतीने लढणार, तिकीट एक मिळणार. पण ज्याला तिकीट मिळणार नाही त्याने असं समजू नये की मी त्या क्षमतेचा नाही, माझी कॅपॅसिटी नाही. परंतु तुल्यबळ आपले उमेदवार असतात, तिकीट आपल्याला एकालाच द्यावं लागतं. पण आपण ज्या कमिट्या ठेवलेल्या आहेत, महामंडळ ठेवलेले आहेत, त्यांचे सदस्य ठेवलेले आहेत, जिल्हा कमिट्या, जिल्हा नियोजन कमिट्या, इतर सगळी मंडळ, ह्या सगळ्या ज्या आहेत ज्यांना तिकीट मिळणार नाही त्याला तिथं न्याय दिल्याशिवाय एकनाथ शिंदे आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपापसामध्ये कुठेही मतभेद होतील असं काम करायचं नाही. शेवटी तुम्हाला ते मला तर अहिल्यानगरचा मला अनुभव आहे. किती वेळा महापौर बनवले 3 वेळा आणि अटीतटीच न होणार बरोबर की नाही. त्यामुळे न होणारं काम आपण केलं, आता तर सोपं आहे आणि सोपं काम आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण जमा झालेल्या या निवडणुका आपल्याला महत्वाच्या आहे. हा पाया आहे तुमचा, पुढचा लोकसभेचा विधानसभेचा पाया आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील ग्रामीण भागातल्या त्या देखील उत्सुकतेने लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी वाट बघतायत की कधी एकदा त्या निवडणुका होत आहेत. आणि त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका झाल्या की जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील होतील. फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करताय. तुम्हाला आता मला सगळीकडेच जेव्हा जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं आपले नेते लोक येतील, खासदार येतील, मंत्री येतील, नेते येतील, सगळे येतील. परंतु तुम्हाला सगळ्यांना एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे. एकनाथ शिंदे बनून काम करायचं लोकांमध्ये. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा एखाद्या उच्च पदावर जातो त्यावेळेस त्याला आपल्याला लोकांना न्याय द्यायचा असतो. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय देतोय हे बघणारे लोक असतात. जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जे प्रेम मी कमवलं, आता अमोलने सांगितलं की या ठिकाणी जिकडे जातोय तिकडे तुमच्या एकनाथ शिंदेला लोक प्रेम करतायत, आशीर्वाद देत आहेत. कुठल्याही जातीपातीचे असू द्या, सगळे लोक. कारण आपण आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट, आपला अजेंडा विकासाचा आहे, लोकांना न्याय देण्याचा आहे, सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचं आहे. बाळासाहेबांचं, आनंदीगे साहेबांचं 80% समाजकारण, 20% राजकारण हे ध्येय धोरण आहे. हा गुरुमंत्र आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे कुठली आपत्ती येऊ द्या, संकट येऊ द्या, शिवसेना पहिली धावून जाते, एकनाथ शिंदे धावून जातो, तुम्ही धावून जाता. मग कोविड असू द्या, नाहीतर पूर असू द्या, महापूर असू द्या, इर्षाळवाडीची घटना असू द्या, काही असलं तरी सुद्धा आपला कार्यकर्ता पहिला धावून जातो. त्यामुळे लोकांना आपल्यावर विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. पण एवढंच आहे की आपण केलेलं काम आपणच सांगितलं पाहिजे, आपण केलेल्या योजना आपणच सांगितल्या पाहिजे. त्याचं तेवढं आपण केलं तर मला वाटतं या निवडणुकांमध्ये आपल्याला मोठं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कार्यकर्त्यांची जी फौज आहे, कार्यकर्ते जे आहेत आज आपल्याकडे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत. आणि म्हणूनच जनता आपल्या बरोबर आहे. त्यांनी जनतेने आपल्याला स्वीकारलेलं आहे. आपण उठाव 2022ला केला. का केला? कारण जेव्हा शिवसेनेचे विचार धोरण, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले गेले, ज्यावेळेस शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ लागलं, त्यावेळेस एवढा मोठा उठाव करायची कोणाची हिंमत होती? त्याची नोंद पूर्ण देशाने, जगभराने घेतली. आम्ही कोणाचं घेऊन नाही गेलो, आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, सत्ता सोडून गेलो, पाणी सोडून गेलो. त्याच्यावर काय होईल आम्हाला माहित नव्हतं. फक्त एवढंच आहे की बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना हे 4 अक्षरं आपल्याला जपायची होती, वाचवायची होती. त्यासाठी तुमच्या एकनाथ शिंदेने हा इतिहास घडवलाय, उठाव केलाय. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला मोठं यश झालेल्या निवडणुकांमध्ये दिलं. आपला स्ट्राईक रेट देखील सगळ्यात, लोकसभेत देखील आपला स्ट्राईक रेट, विधानसभेत आपला स्ट्राईक रेट अतिशय चांगला. मिळालेली मतं आपल्याला, म्हणून तर धनुष्यबाण निवडणूक आयोगाने दिलाय. आपल्याकडे मेजॉरिटी आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. आणि म्हणून आज जर पाहिलं
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्यावर रोज टीका करतायत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीका का? अरे शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला ते तुम्हाला हजम नाही झालं, पचनी पडत नाही, किती पोटदुखी, किती जळजळ, किती मळमळ करणार. पण तुम्ही तरी सुद्धा मी कधी त्यांना त्यांच्या भाषेत किती टीका करतात, तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मी त्यांना सांगतो तुम्ही आरोप करा, मी तुम्हाला आरोपाने नाही कामातून उत्तर देणार. आणि काम करत 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 आपलं काम करणं, आपला फोकस इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही. ते आपल्याला मित्रवायला बघतात, ते आपल्याला टीका करून आपल्याला आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, पण आपला फोकस आपला ठेवायचा आपल्या कामावर. जनता आपल्या सोबत आहे आणि जनतेची सेवा किती बघा. काही लोक काय म्हणतात, आम्ही मालक आहोत, तुम्ही गुलाम आहात. शेवटी एकच सांगतो, मालक जनता आहे. मालक आपण तुम्ही आम्ही कोणी नाही, मालक जनता आहे. ती तुम्हाला बरोबर उचलते वरती आणि जेव्हा आपटायचं तेव्हा बरोबर आपटते. म्हणून या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा आपला पक्ष आहे आणि म्हणूनच यासाठी आपल्याला एकजुटीने एक दिलाने येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत. आणि मला विश्वास आहे की लोकसभेत जसा भगवा झेंडा महायुतीचा फडकला, विधानसभेत महायुतीचा फडकला, तसाच या महापालिकांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जसा आदेश येईल त्याप्रमाणे पक्षाचं आपण काम करायचं आहे. आणि म्हणून आपली एकजूट मजबूत ठेवा, आपला पक्ष मोठा करा, शिवसेना घराघरात पोचवा, गावागावात शिवसेनेच्या शाखा काढा. आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी, कारण शेवटी धनुष्यबाण हा एक आपला श्वास आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे आपला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. आणि याचं जे काही महत्व आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच आपल्यासोबत सगळ्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, किती अन्य सगळे लोक आपल्या सोबत आहेत, कितीतरी समाजाचे लोक आपल्या बरोबर येत आहेत. का? कारण आपला एकच अजेंडा आहे, विकास. आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे. या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. आणि म्हणून यासाठी आजची आपली बैठक झालेली आहे आणि आपण कामाला लागायचं. निवडणूक काय आपल्याला नवीन नाहीये, निवडणुका अनेक लढवल्या आपण, निवडणुका अनेक जिंकल्या, अटीतटीच्या निवडणुका जिंकल्या. आता सांगितलं इथं ज्या न होणार आहेत तिथं काय काय केलं ते आपण एकदा यांना सांगा, नंतर अनुभव कसा कसा महापौर केलाय. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, महापालिका जी आहे ही महापालिका आपल्याला जिंकायची आहे. आणि समन्वय जे आहेत त्याच्या बैठक चालू झाल्या का तुमच्या? आणि त्या बैठका घ्या, त्यामध्ये कुठेही आपल्याकडून कुठे असं काउंटरवर्शियल स्टेटमेंट होणार नाही, कुठेही कोणाचं मन दुखावणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्या. बाकी जिथं कुठं अडेल तिथं आपण काम करू, तिथं अडचण दूर करू. पण जे जे काय होईल प्रत्येक वेळेला शिवसेनेचा सन्मान राखला जाईल, ही जबाबदारी आपली. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढे नंतर आपल्या जाहीर सभा होतील त्यावेळेस तर येईनच मी, परंतु आज आपल्याला आपण प्राथमिक ही बैठक झालेली आहे, परंतु आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी सगळे एकजुटीने एक दिलाने सगळे कामाला लागलो ते इतिहास घडवू शकतो आपण. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे. शिवसैनिकामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण जी आहे आपल्या पाठीशी कायम आहे. आणि तुम लढो हम कपडा संभालते वाला एकनाथ शिंदे नाही आहे, तुमच्या पुढे जाऊन छातीचा कोट करून लढणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून आपले गटप्रमुख जे आहेत ते गटप्रमुखांचे मेळावे घ्या, गटप्रमुख, आणि त्यामध्ये कारण गटप्रमुख हा महत्वाचा असतो आणि त्याला खऱ्या अर्थाने जेव्हा निवडणूक असते तेव्हा गटप्रमुखाची आठवण येते आपल्याला.
नंतर त्याला विसरून जातो. असं नाही होतं कामा. तो कार्यकर्ता आपल्याला जिंकून देत असतो. कार्यकर्ता शिवसैनिक आपल्याला जिंकून देत असतो. त्यामुळे तो निवडणुकीत जसा आवडता असतो तसा निवडणूक झाल्यानंतर देखील आवडताच असला पाहिजे, नावडता होता कामा नये. कारण तो कष्ट घेतो, तो मेहनत घेतो, तुमचं मार्केटिंग करतो, तुमचा प्रचार करतो आणि तुम्हाला निवडून देत असतो. त्यामुळे त्याला आपल्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. कार्यकर्ता आपला आहे की कार्यकर्ताच आपला शिवसैनिक हेच आपली दौलत आहे, हेच आपलं ऐश्वर आहे, तीच आपली संपत्ती आहे आणि म्हणून ती जपली पाहिजे. तो जेव्हा अडचणीत असेल त्यावेळेस मात्र आपल्याला त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, एवढंच आपल्याला सांगतो. आणि बाकी जेव्हा पुढे जेव्हा सभा होतील तेव्हा आपण ठरवू, बैठकाही होतील तेव्हा आपण सगळी रणनीती जी आहे ठरवून घेऊ आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्हाला या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं माझे दौरे, सगळे आपण महाराष्ट्र ढवळून काढला, कुठेही काही सोडलं नाही. जिथे जिथे कार्यकर्त्याच्या मागं उभं राहण्याचं काम केलं. काही लोक सांगत होते, भेटत होते मला दुसऱ्या पक्षाचे, अरे बोलले आम्हाला बाकी मदत जाऊ द्या पण आमच्या मागं उभं राहण्याचंही काम नाही केलं, आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. ते बोलले वाऱ्यावर सोडून देणारे आता त्यांना लोकही वाऱ्यावर सोडून द्या. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा आपण भेटूया मीटिंगला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. मला वाटतं जेव्हा जेव्हा सूचना येतील तेव्हा तेव्हा बैठका आपल्या होतील आणि ह्या निवडणुका आपल्याला मजबूतीने जिंकायच्या आहेत. एवढ्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.